पिंजरा पिंजरा रे हळू प्रेग्नंट आहे ती अक्का गोरख म्हणतो ते बरोबर आहे. तिच्या पोटात आमच्या वंशाचा दिवाळी विसरून चालणार नाही. तू तिथे का गेली होतीस? ती गेली तिकडं, ते चुकलं तिचं. पण तिकडं जाणे माग कारण कळले वगैरे तिला असं पहिल्यावर घेणं चांगलं नाही. वा तात्या हे तू बोलतोयस? एक काम कर, खरंच तुझ्या खोलीत घेऊन जा नाराला, तिकडे बोल तिच्याशी. पण तिची ही बाजू काय हे कळलं पाहिजे आपल्याला, एवढं लक्षात ठेव. नारायणी चल. नाही काका, मला मम्माची खूप भीती वाटते. माझी भीती नाही वाटली तुला? अक्का हे बघ, तू एकटी तिच्याशी बोलू नकोस. बस, आमच्या दोघींमध्ये तुला बोलायची गरज नाही. मी बघीन तिचं काय करायचं. उगाच जबरदस्ती नको, पोटात बाळ येते, थोडी माणूस. सांग ना, तू सांगतोस त्यावर विश्वास ठेवणं अवघड झालंय मला. अरे म्हणजे दादा, मी सांगतोय हे खोटं वाटतंय का तुला? मी मनाचं सांगतोय असं वाटतंय का तुला? अरे अक्का, तात्या, वीर आणि मी, आम्ही चौघही होतो तिथे. तुला हवं तर अक्काला विचारून शहानिशा करून घे ना तू. मारे गप्पा मारत असते ना घराण्याच्या आबरूच्या. आता तिच्या लाडक्या लेकीनेच आबरू वेशीवर टांगली. आता काय करते बघूयात ना. तुला दिवस गेले नसते ना तर मी तुला स्वतःच्या हाताने मारून टाकलं असं. गळा काढून तुझा जीव घेतला असता मी. का वागलीस तू अशी? थांब सरस्वती. काय केलं या मुलीनं? आपला जरा सुद्धा विचार नाही आला हिच्या मनात. हा दिवस बघण्यापेक्षा मी मेले असते तर बरं झालं असतं. शालिनी, नारायणीला आत्ता तिच्या खोलीत घेऊन जा. खूप रात्र झाली, मी उद्या बोलेन तिच्याशी. तुम्ही इकडे काय करताय? तुम्ही निघा निघा निघा. आम्हाला आमच्या लेकाशी जरा खाजगीमध्ये बोलायचंय. थांब आनंदी, ती कुठेही जाणार नाही तात्या. तुम्हाला जे काय बोलायचं ते हिच्या समोरच बोला. हो चिरंजीव, एकीने चूक केली म्हणून दुसरीला एकदम पटकन इतके जवळ करू नका. तात्या, आनंदी माझ्यापासून लांब कधीच गेली नव्हती. हो, तिच्यामध्ये तमासगिरीचं रक्त आहे. कधी रंग दखल काय सांगता यायचं नाही. मुद्द्याच बोला ना तुम्ही. त्या नारायणीशी स्पष्ट बोलल्याशिवाय तिच्या बाबतीत असला निर्णय घेणं योग्य नाही. कळलं? ठीक आहे, तुमच्या या सल्ल्याचा ना मी नीट विचार करेन. का एकदा आपण त्या अक्काला झटका देऊन येऊया. मी खरंच यायला हवंय का? आनंदी, तू तिथे असायलाच हवं. ज्या मुलीने तुझा इतका छळ केला, तिची बिकट अवस्था तूही पाहावंस असं मला वाटतं. आनंदी, जाऊ दे ना. आपण एक काम करूयात, आपण तिला माफ करून टाकू. नाही आनंदी. आनंदी, तू नारायणीला माफ केलं असेल, पण मी करणार नाही. माझ्या डोळ्यासमोर तिने तुला तिचे पाय चेपायला लावले. तू तिला ढकलल्याचे खोटे नाटे आरोप केले तुझ्यावर. माझ्या आईच्या मनात तुझ्याबद्दल गैरसमज निर्माण केला आणि माझ्या घरात गोंधळ माजवलाय तिने. मी तिला माफ केलेलं नाही आनंद, आणि कधीच करणार नाही. ज्यांनी माझ्या घरात इतका गोंधळ माजवला, मला इतका त्रास दिला, त्यांच्या घरात गोंधळ माजताना त्यांना त्रास होताना मला पाहायचंय आनंदी. आणि तूही ते पाहावंस असं मला वाटतंय. म्हणून म्हणतो आनंदी, चल. आनंदी, काही बोलू नकोस. माझ्यासाठी म्हणून चल प्लीज. बर, आनंदी, वचन दे मला, जन्मोजन्मी फक्त माझीच बायको म्हणून जन्म घेशील. माझंही तेच मागणं असतं ना, आणि माझं मागणं माझं ते मान्य करतो. मलाही प्रचिती आली आहे याची. म्हणूनच पुन्हा एकदा याच्याच साक्षीनं म्हणतोय, आय लव्ह यू आनंदी. पी साहेब, मी जाऊ का आता? मिठू म्हणणं आधी. मिठू.